नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजचा रंग स्वास्थ्य रंग. श्रोते हो, आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती. गेली अनेक वर्ष आपण हा दिवस युवा दिन म्हणून साजरा करतो. स्वामी विवेकानंदांची भाषणं, त्यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. याच अनुषंगानं आजची तरुणांची जीवनशैली, आहार आणि त्यातून निर्माण होणारे शारीरिक, मानसिक आजार आणि औषधमुक्त जीवन जगण्यासाठी भारताची परंपरा असलेला योगाभ्यास याविषयी आपण जाणून घेणार आहोत. महिला पतंजली योग समितीच्या रत्नागिरीच्या महामंत्री योग शिक्षिका नीताताई साने यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. नीताताई, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नीताताई, मला असं सांगा, योगाभ्यासामध्ये अष्टांग योग साधना आहे, त्याच्या 8 पायऱ्या आहेत. पण आजकाल फक्त योगासनं आणि ध्यान म्हणजेच योग असं सगळ्यांना वाटतं. तर नक्की अष्टांग योग याच्या पायऱ्या कुठल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये काय काय आहे? बरोबर आहे. नुसती आसनं किंवा नुसता प्राणायाम किंवा नुसते आपण जे शारीरिक कसरती करतो तर त्याला आपण योग म्हणू शकत नाही. तर महर्षी पतंजलींनी जी योगाच्या 8 पायऱ्या सांगितलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि आपल्याला समाधीपर्यंत पोचायचं. त्यासाठी या 8 पायऱ्यांचा आपल्याला उपयोग होतो. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतुं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिन्रानतोऽस्मि. पतंजलिं प्राञ्जलिन्रानतोऽस्मि. या ज्या 8 पायऱ्या आहेत त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती सांगूया आपण. समाजामध्ये वावरत असताना आपण म्हणजे यमनियमाचं किती पालन करतो तर हे बघणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पुढे आसन प्राणायाम येतं. तर म्हणजे आपण साध्या साध्या गोष्टीमध्ये जिथे गरज नाही तिथे पण खोटं बोलणं टाळलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टीमध्ये पण आपण सत्य बोलायचं. ह्याच्यामध्ये खूप त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून खरं बोलावं. तसं जर हिंसामध्ये म्हणजे मनामध्ये सुद्धा आणायचं नाही. म्हणजे वाचिक, कायिक असे वेगवेगळे हिंसेचे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं म्हणजे पतंजली ऋषींना ते अपेक्षित आहे की मनामध्ये सुद्धा दुसऱ्याच्या द्वेषभाव किंवा असं असता कामा नाही, असं त्याच्यामध्ये आहे सांगितलेलं. त्यानंतर आसन, तर त्या आसनासाठी स्थिरता पाहिजे. स्थिर सुख आसनम असं सांगितलं. म्हणजे ज्या आसनामध्ये आपण स्थिर बसून ते करू शकतो असं ते स्थिर सुख आसनम. प्राणायाममध्ये तर 8 प्राणायाम म्हणजे सुरुवातीला आपण भस्त्रिका करतो, त्याला वॉर्म अप प्राणायाम असं म्हणतात. त्याच्यामध्ये आपण श्वास घेतो आणि सोडतो. आता कोरोनामध्ये आपण बघितलं ज्यांच्या लंग्स म्हणजे फुफ्फुसं ज्यांची वीक होती त्यांच्यावर पहिल्यांदा जास्त हल्ला झाला ना. आणि जे प्राणायाम करत होते व्यवस्थित तर त्यांचे स्ट्रॉंग होते जे फुफ्फुसं, त्यामुळे ते लोक जास्त बळी पडले नाही किंवा अगदी 1-2% झाले तरी ते लवकर रिकवर झाले. असं म्हणजे आपल्या श्वासावर आणि उच्छ्वासावर नियंत्रण ठेवायचं. तर तो म्हणजे भस्त्रिका पहिला प्राणायाम. त्याच्यामध्ये अगदी छोटी मुलं पण तो करू शकतात कारण त्यामध्ये फक्त श्वास घ्यायचा असतो, आपली फुफ्फुसं भरून घ्यायची आणि रिकामी करायची, एवढंच करायचं असतं. फक्त ती आपण जास्त वेगाने आणि पूर्ण लक्ष श्वासाकडे म्हणजे एकाग्र होऊन करायचं असतं. एरवी आपण जो श्वास आणि उच्छ्वास करत असतो तेव्हा आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं मेन म्हणजे. आणि त्याच्या कितीतरी हजारो पट श्वास आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा घेतला जातो. त्यामुळे साहजिकच काय होतं, आपली फुफ्फुसाची कपॅसिटी वाढते. त्यानंतर भस्त्रिका केल्यानंतर आपण करतो कपालभाती. कपालभातीला म्हणजे पूर्ण सगळ्या प्राणायामाचा राजा म्हटले कारण त्याच्यामुळे 99% आजार बरे होतात. असं क्वचितच आहे एखादा की म्हणजे प्राणायाम कपालभातीमुळे होऊ शकत नाही, पण 99% आजार बरे होतात. म्हणजे जास्त करून आता वेट लॉससाठी जर आपण धरलं तर ती चरबी लवकर पातळ होते. त्यानंतर अन्न पचन होतं, शुगर असेल तर कमी होते केलेलं, म्हणून त्याला प्राणायामाचा राजा म्हटले. त्याच्यात तुम्ही 15 मिनिटं केलं तरी पुरेसं असतं. पण जास्त व्याधी जर असेल तर तुम्ही जास्त 15 मिनिटं 20 मिनिटं किंवा सकाळ संध्याकाळचं दोन्ही वेळा अर्धा केलं तर पूर्ण गोळ्या औषधांशिवाय पण आपण बरे होऊ शकतो. इतकी ताकद प्राणायामामध्ये आहे. हा प्राणायाम कसा करतो ते थोडं शब्दात सांगा ना. प्राणायाममध्ये आपण जोरात श्वास फक्त बाहेर सोडायचा आहे, असा स्ट्रोक. समजा मेणबत्ती लावली आणि जोरात फुंकर मारतोय असा, पण तो नाकाने उच्छ्वास बाहेर सोडायचा
आणि मधल्या गॅपमध्ये आपोआप श्वास घेतला जातो. हं. आणि सर्वसामान्य गती जी सांगितलेली आहे प्राणायाम करताना स्वामीजींनी, ती 1 सेकंदाला 1 स्ट्रोक घेतला तरी आपण व्यवस्थित त्याचे आपल्याला फायदे मिळू शकतात. हं, हं. खूप फास्ट किंवा असं करायची गरज नाही. आणि जे खूप आजारी आहेत, वीक आहेत, व्याधीग्रस्त आहेत, त्यांनी अति सावकाश केला तरी पण चालतो. हं. म्हणजे सुरुवात हळूहळू हो. करून नंतर मग तुम्ही स्पीड वाढवू शकता, पण तो खूप म्हणजे सराव केल्यानंतर करू शकतो. नाही तर 1 सेकंदाला 1 केला तरी चालू शकतो असं. त्यानंतर येतो बाह्य प्राणायाम, अग्निसार. बाह्य प्राणायाममध्ये आपल्याला पोट आणि ओटीपोट ह्याच्याशी निगडीत असतं, म्हणजे त्याच्यात बंद लावले जातात. तर हा प्राणायाम ज्यांना, महिला किंवा मुलींमध्ये ज्या महिलांना पाळीचा त्रास होतो, मासिक पाळीचा, त्याच्यामध्ये पण खूप लाभदायक. त्याच्यामध्ये श्वास रोखून ठेवायचा असतो. पहिले श्वास सोडायचा, त्याच्यानंतर पेंबीच्या खालचे सगळे अवयव आत खेचून घ्यायचे जास्तीत जास्त. म्हणजे आपलं पोट, ओटीपोट, मलमूत्र मार्ग असं जेवढं खेचून घेता येईल ना तेवढं खेचून घ्यायचं. आणि अनवटी असेल ती इथे कंठकुपाल लावायची असते. आणि त्यानंतर आपण सराव करत करत हळूहळू वेळ वाढवू शकतो. म्हणजे ते आपण रोखून ठेवल्यामुळे काय होतं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन थांबतं, रक्ताचा पुरवठा, आणि त्यामुळे गर्भाशय नंतर ओटीपोट याचं आरोग्य सुधारतं. आणि ज्या मुलींचे पाळी अनियमित येते, जास्त ब्लिडिंग होतं, किंवा काही काहींना खूप त्रास होतो, उलट्या होतात, काहींना पोट दुखतं, तर हे जे आपण बाह्य प्राणायाम करतो आणि अग्निसार आहेत. पण मला इथे सांगायला एक गोष्ट आवडेल की ह्याच्यामध्ये कुठलीही गोळी तुम्ही घेतलेली नाही. तोंडावाटे आपण कुठलीही नाही, गोळी न औषध नाही घेता दिले. फक्त योगाभ्यासाच्या आधाराने आपण आपला आजार बरा करू शकतो. 100% बरोबर करू शकतो. फक्त काय सांगितले, श्रद्धापूर्वक करायचा. मी जो मार्ग निवडलेला आहे तर त्याने मी पूर्ण निरोगी आयुष्य जगणार आहे. हे जर एकदा मनाशी आपण ठरवलं, पूर्ण व्याधीमुक्त, पूर्ण क्युअर, शुगर असेल, प्रेशर असेल, सातत्य हवं, आणि वेळ तेवढा जास्त म्हणजे आपण देऊ तेवढा आपण लवकर होऊ शकतो. त्यानंतर येतो अग्निसार क्रिया. त्याच्यामध्ये श्वास बाहेर सोडून आपण पोट आत बाहेर करायचं असतं. त्यामुळे ज्यांना किंवा अपचनाचा त्रास असतो, पचनक्रिया मंदावलेली असते, अग्निवांद्य वगैरे असं म्हणतात, तर त्याच्यासाठी त्यांना खूप फायदा होतो अग्निसार. त्याच्यानंतर तो अनुलोम विलोम, हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्राणायाम आहे. त्याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून 80-90 वर्षाच्या आजोबा आजींपर्यंत सगळ्यांना फायदा होतो. कारण ह्याने आपलं BP एकदम नॉर्मल राहतं. तर डावीकडून घ्यायचा असतो श्वास, उजवीकडून सोडायचा. बरोबर. उजवी नाकपुडी त्यावेळी बंद करायची उजव्या अंगठ्याने. आणखी डावीकडून घेतल्यानंतर उजव्या बाजूने परत घ्यायचा, डावीकडून परत सोडायचा. ह्याचं एक आवर्तन झालं. असे आपल्याला वेळ असेल तर आपण 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास. आणि त्याच्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी आहे की पेशंट पूर्ण जागेवर असला, आपल्या हाताची हालचाल करू शकत नसला, आणि दुसऱ्याने हात त्याचा नाकावर ठेवला तरी सुद्धा फायदा होतो. इतका अनुलोम विलोमचा फायदा होतो. आणि BP राहतच, त्यांचं निद्रा नाश, म्हणजे ज्यांना खूप गोळ्या घ्यायला लागतात. कारण आपल्याला जे आहार, विहार, निद्रा आणि व्यायाम ह्या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत निरोगी जीवनशैलीसाठी. तर ती निद्रा सुद्धा जर पुरेशी आपण घेतली नाही, तर ती 8 तास जर व्यवस्थित आपल्याला झोप पूर्ण झाली तर आपल्याला कसं छान वाटतं फ्रेश उठल्यावर. तर ते ज्यांना झोप येत नाही तर त्याच्यामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम केल्यानंतर एकदम म्हणजे खूप काही काही लोक घोरायला लागतात जास्त वेळ, म्हणजे जसं योग निद्रामध्ये होतं ना तसं. म्हणजे खूप फायदेशीर आहे अनुलोम विलोम प्राणायाम. त्यानंतर आपण भ्रामरी आणि उद्गीत म्हणजे ओंकार म्हणतो 5 वेळा, म्हणजे मेंदूशी संबंधित जे आजार असतात त्याच्यासाठी तो फायदेशीर आहे. आणि ध्यानाने तर म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही एवढे आजार बरे होतात. आता ध्यान करायचं म्हणजे नक्की काय करायचं? एका जागी आधी शांत ठिकाणी, जिथे नदी किंवा झरा असं वाहते त्या ठिकाणी तुम्ही जर बसलात शांत जागी जाऊन, त्यामध्ये तुम्हाला जे सोयीचं असेल आसन, मग अशी म्हटलं तसं स्थिर सुख आसनम, तर त्याच्यामध्ये स्थिर ज्याच्यात तुम्ही बसू शकता. साधी मांडी किंवा सुखासन. पद्मासन आपण म्हटलं तर लगेच काही काहींना पायाला कळ झाली, मग लक्ष आपलं तिकडे जाणार. तर आपण जे आपल्या सुखावं आहे त्या कोणतेही आसन, वज्रासन असेल, सुखासन, पद्मासन, सिद्धासन, कोणाला कम्फर्टेबल जर वाटत असेल की आपण वज्रासनात बसू शकतो एवढा वेळ तर ते बसू शकतात. तर ते स्थिर आसन, पण शक्यतो ध्यान लावायला पद्मासन किंवा साधी मांडी, त्याला सुखासन म्हणतात तसं. आणि हाताची ध्यान मुद्रा करायची असते. आणि लक्ष 2 भुवईच्या मध्ये आज्ञाचक्र सांगितलेले, जी अष्टचक्र नवद्वार आपल्या शरीरामध्ये आहेत त्यातलं एक चक्र असतं आज्ञाचक्र, ते 2 भुवईंच्या मध्ये. तर तिथे आपण लक्ष केंद्रित करायचं पूर्ण एकाग्र होऊन. मग त्यानंतर आपण पटकन असं ध्यान लागू शकत नाही, म्हणून एखाद्या देवाची मूर्ती किंवा तो देव आपल्याकडे बघून छान हसतोय असं आपण जर काही कल्पना केली, किंवा हल्ली संगीत लावलं जातं किंवा आपण आधार घेऊ शकतो, तर तसं जर आपण शांत पाण्याच्या जलाशयाच्या शेजारी बसलो तर ध्यान लागायला चांगली जागा असं ती असं म्हणजे
चांगलं त्या ठिकाणी लागू शकतं असं. किंवा मंदिरामध्ये किंवा आपण ते बघतो ना पावसला स्वरूपानंदांच्या इथे खाली एक ध्यान गुफा किंवा असं जागा आहे, तर त्या जागी म्हणजे चित्त एकाग्र करायचं कुठूनही. आपला श्वास आत कसा जातोय बाहेर येतोय तिकडे बघायचं. किंवा मी काय काय सांगते, महिलांचं पटकन लागू शकत नाही तर आपण डोळे बंद करायचे. देवाने आपल्याला आजपर्यंत काय काय दिलंय चांगल्या गोष्टी. एरवी आपण सगळं निगेटिव्ह म्हणत असतो ना, मला हे नाही झालं, अमक्याला ते झालं, माझ्याच वाट्याला हे सगळं येतंय, किंवा असं नकारात्मक आपल्या तोंडून जास्त येतं. जेव्हा आपण ध्यान लावतो तेव्हा मेन डोळे बंद केलेले असतात. त्याच्यामध्ये आपले म्हणजे गुण कसे वाढतील आणि दोष कसे कमी होतील इकडे लक्ष देऊ शकतो. श्वासाकडे तर लक्ष द्यायचंच आहे. परत त्या परमपित्या परमेश्वराचे आभार मानायचे की जो आपल्याला सकाळी उठल्या उठल्या सूर्यप्रकाश देतो, छान हवा देतो. इकडे आपलं लक्षच जात नाही कारण आपण ते बाकीच्या ह्याच्यात गुंतलेले असतो. त्यानंतर मला देवाने एवढे छान घरात जन्म दिलाय, आपल्याला छान आई वडील किंवा नातेवाईक, मुलं, नवरा बायको जे काय असतील ते आपल्याला मिळालेत. मस्त मैत्रिणी आहेत. किंवा काही काही लोक असे असतात ना की ज्यांना असं जवळचं असं कोणी नसतं. किंवा एखाद्या मैत्रिणीला मी सांगते की आपली अशी एखादी जवळची मैत्रीण पाहिजे की जिच्या खांद्यावर डोकं टेकून, म्हणजे आपल्याला अगदी रडायचं असेल तरी आपण रडू शकतो किंवा जे आपल्या मनात आहे ते सगळं तिच्याशी बोलू शकतो आणि ती फक्त तिच्यापर्यंतच ठेवेल. ती अशी जी मैत्रीण असेल तर ते ध्यानामध्ये म्हणजे पूर्ण चित्त एकाग्र करणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. तर ह्या सगळ्याबद्दल आभार मानायचे आपण देवाचे. ध्यान म्हणजे बाहेरून आतला प्रवास. बरोबर. आपल्या अंतर्मनात डोकावून बघायचं असतं. तर त्यामुळे काय होतं, जे भले भले आजार आहेत की जे औषध गोळ्यांनी बरे होत नाहीत ते फक्त ध्यानधारणेने बरे होतात. एवढं ध्यानाचं महत्व आहे. तर ह्या 8 पायऱ्या आपल्याला सांगितल्या आहेत अष्टांग योगामध्ये. शेवटची पायरी म्हणजे समाधी. ती अभिप्रेत आहे. पण महाराजांची समाधी म्हणतो किंवा स्वामी स्वरूपानंदांनी जी समाधी घेतली तिथपर्यंत ते जातं. अष्टांग योग साधनेतलं शेवटचं ठिकाण म्हणजे समाधी. हो, बरोबर. तर खूप छान. म्हणजे अष्टांग योग साधना म्हणजे काय आणि त्यातल्या 8 पायऱ्या या तुम्ही खूप छान अशा सुंदर पद्धतीने आम्हाला समजावून सांगितल्यात. ताई, मला असं इथे आणखीन एक सांगावंसं वाटतं की पूर्वीच्या काळी ना घराघरामध्ये नेहमी खरं बोलायचं, मोठ्यांचा आदर करायचा, आपल्याकडे असलेला खाऊ सगळ्यांना वाटून खायचा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडायचं नाही, आपले मित्रमैत्रिणी हे आपल्या घरातल्यासारखे जीवाभावाचे असतात असं शिकवलं जायचं. पण काळाच्या ओघात या सगळ्या गोष्टींना जुनाट वाटायला लागल्या. पण करोना काळामध्ये पुन्हा एकदा हे सगळं करायला हवं असं जे वाटायला लागलं, तर त्या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की खरंच आपली पूर्वीची जी सगळी घरातली वागण्याची पद्धत होती ती चांगली होतीच, पण आता मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी असतात किंवा एकूणच आई वडिलांची सुद्धा विचार करण्याची पद्धती बदललेली आहे आणि पाश्चात्यांचं अनुकरण करताना आपण आपली संस्कृती विसरत चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळेच मग अगदी लहान वयामध्ये हार्ट अटॅक असू दे, शुगरचा त्रास असू दे किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असू दे, असे आजार व्हायला लागलेले आहेत. तर हे सगळं जर टाळायचं असेल तर आपल्याला योग कसा काय मदत करू शकतो? योग निश्चितच मदत करू शकतो. पण इथे मला एक पूर्वा तुला सांगायला आवडेल की जागतिक योग संघटनेने जी आरोग्याची व्याख्या केली तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणताही आजार नाही किंवा कोणती व्याधी नाही म्हणजे तो माणूस निरोगी असं नव्हे. तर त्याचं पूर्ण सामाजिक, भावनिक, मानसिक हे पण आरोग्य त्याच्याशी निगडित आहे. ह्या सगळ्यामध्ये जो निरोगी तर तो माणूस निरोगी असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे. तर योग हा शब्द म्हणजे मूळ आहे. योग याचा अर्थ ह्यूज धातूपासून आलेला आहे. त्याचा अर्थ आहे जोडणे. तर आता तू म्हणालीस ना घरातील नातेसंबंध, तर योग हा शब्द आपल्याकडे खूप म्हणजे जवळजवळ 5,000 वर्षापूर्वी जेव्हा ते आपले ऋषीमुनी होते ते गुफेमध्ये किंवा असं अरण्यात जाऊन योग करत होते. पण तेव्हा आपण त्याच्याकडे खूप जास्त लक्ष दिलं नाही किंवा सर्वसामान्य माणूस करत नव्हते. पण जेव्हा तो परदेशात गेला म्हणजे अमेरिका, इंग्लंड त्यासारख्या देशामध्ये आणि तो जेव्हा योगाहून आपल्याकडे आला तर तेव्हा आपल्या तरुणांमध्ये क्रेज निर्माण झाली आणि मग ते तरुण आता जास्त योगाकडे वळत आहेत. आणि आता भावनिक म्हणशील तर आता जे आपण म्हणजे पूर्वी आता मी मगाशी म्हटलं मित्र किंवा मैत्रिणी आपल्या जे जवळच्या पाहिजे तर त्याच्यापेक्षा आता युवकांमध्ये आभासी मित्र, फ्रेंड, सोशल त्या मित्रांची संख्या वाढली. पण त्यातले खरंच किती जीवाभावाचे आहेत हा पण प्रश्न असतो. हे आपण जेव्हा आपल्या म्हणजे समाजामध्ये वावरत असतो तेव्हा आपले जे मित्र असतात ते आपल्या समजा मदतीला किंवा एक गरजेला म्हणतात तसं धावून येऊ शकतात. तर हे मित्र तसे येतीलच हे माहिती नसतं आपल्याला कारण त्यांची आपण नुसती सोशल मीडियावरच मैत्री असते आणि तिथे सगळ्याच गोष्टी बोलल्या जातात असं नाही.
मनातल्या सगळ्या. मनातल्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात असं नाही, शिवाय तुमची जी मनस्थिती आहे ती समोरच्याला कळेलच असंही नाही. बरोबर. जर आपला खराखुरा मित्र असेल प्रत्यक्षातला, तर तो आपल्या हावभावावरून किंवा आपल्या बोलण्यावरून त्याला नक्की कळेल की आपल्या मनात काय चाललंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सध्या युवा पिढीला फोकस केलेलं आहे. म्हणजे तरुण मुलांनी जर योग शिकला तर जागतिक योग दिनाच्या वेळी आपण बघतो मोदीजी सगळ्या तरुणांबरोबर किंवा सर्व लोकांबरोबर योग जेव्हा करत असतात, आपल्याबरोबर इतर आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जूनला असतो त्यावेळी बाकीच्या देशातले पण लोक योग करतात. तर तेव्हा जेव्हा त्यांना योग शिक्षक किंवा त्याची गरज असते मार्गदर्शकाची एखाद्या, तर ते भारतीय लोकांना प्रेफरन्स देतात. कारण त्यांना माहिती की योग हा आपल्या इथून आलेला आहे. नीताताई, रत्नागिरीतच नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा तुम्ही अमेरिका, दुबई या ठिकाणी गेला होतात आणि तिथेही तुम्ही योग साधना शिकवलीत. त्या अनुभवांबद्दल थोडंसं सांगा ना. अमेरिकेमध्ये मला वाटतं तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नाकरता गेला होता. बरोबर. हां. त्यासाठी मी गेले, पण मला तिथे 2-3 मुली दिसल्या. ते त्यांच्या डॉगीना घेऊन फिरायला आल्या होत्या बाहेर. तर मी त्यांना पहिल्याच दिवशी विचारलं, आर यू इंटरेस्टेड इन योगा? तर येस म्हणाल्या. मग आम्ही संध्याकाळी 5 ते 6 आपण करूया असं ठरलं. कारण लॉकडाऊनमध्ये त्यांचं सगळ्यांचं वर्क फ्रॉम होतं आणि सगळ्या 15 ते 25 म्हणजे या वयोगटात होत्या. आणि मग मी त्यांना आपण इथे आम्ही जसं योग कक्षेमध्ये करतो तसं जॉगिंग, नमस्कार वगैरे सगळं केलं आणि त्या प्रभावित झाल्या योगामुळे आणि त्यांना खूप छान रिझल्ट मिळाला. म्हणून मी अजून त्यांचं 8 दिवसाचं ऑनलाईन पण शिबिर घेतलं. अरे वा. मस्त आम्ही लॉनमध्ये तिथे करायचो 5 ते 6. पण मी त्यानंतर दुसऱ्या माउंट हाऊस म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेले होते, दुसऱ्या भाच्याकडे. तर त्यामुळे मी तिथून त्यांचं ऑनलाईन घेतलं. आणि दुबईमध्ये आम्ही असंच फिरायला गेलो होतो दोघं. तर त्यावेळी आमच्या ग्रुपमध्ये मी जे होते सगळे लोक मेंबर्स त्यांना सांगत होते प्राणायाम करूया, जॉगिंग करूया. असं करून मी त्यांना 3 दिवस शिकवलं वेगवेगळे. म्हणजे जसं हास्यासन, सिंहमुद्रा, म्हणजे कसा लाभ होतो वयोगट ज्याप्रमाणे होता त्याप्रमाणे त्यामध्ये सगळ्यांना शिकवायचा प्रयत्न केला. कारण कसं असतं, बाहेर जेव्हा आपण टूरवर जातो तेव्हा त्यांचा सगळा मूड वेगळा असतो. म्हणजे मेन फिरायचं असतं जास्त. त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढा वेळात वेळ काढून मला शक्य झालं तेवढं मी शिकवलं. शेवटच्या दिवशी तर अगदी एअरपोर्टवर पण मी योगाचा वर्ग घेतला, करून घेतलं. अरे वा, किती छान. म्हणजे आपल्याला असं नक्की म्हणता येईल की आपण नेहमीच म्हणतो की आयुर्वेद आणि योग या दोनही गोष्टी भारताने जगाला दिलेल्या उत्तम अशा भेटवस्तू आहेत. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही अमेरिकेतल्या मुलींना केलेलं मार्गदर्शन आणि त्याचे मिळालेले रिझल्ट. 100%. मला युवकांना आणि सगळ्याच श्रोत्यांना हे सांगायला आवडेल की योगाभ्यास करताना नुसती आसनं किंवा ध्यान न करता तर तसं आहार, विहार, व्यायाम आणि निद्रा या 4ही गोष्टींचा आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा ते कसं असलं पाहिजे हे जाणून घेऊन मगच योगाभ्यास केला तर त्याचा जास्त चांगला फायदा होऊ शकेल. बरोबर. तर आपण जाणून घेतोय योग साधनेविषयी योग शिक्षिका नीताताई साने यांच्याकडून. आता मी एक तुला छोटं उदाहरण गंमत म्हणून सांगते. बोलता बोलता मला आठवण झाली की कोरोनाच्या वेळेस जेव्हा माझ्या इथे एक मुंबईहून डॉक्टर एक जॉईन होत होत्या ऑनलाईन, तर त्या म्हणाल्या मुलं खूप बोर झाले तर तुम्ही ताई एक मुलांसाठी शिबिर घ्याल का? 1 महिन्याचं घेतलं तरी चालेल, कारण ती खूप कंटाळलीत, बाहेर जाता येत नव्हतं तेव्हा खेळायला, शाळा बंद होत्या सगळ्या. तर आम्ही सुरू केलं मुलांचं शिबिर आणि ते प्राणायाम वगैरे जास्त खूप वेळ करू शकत नाहीत एका जागी बसून, पण त्यांच्यामध्ये जो चंचलपणा असतो किंवा एकाग्रतेचा अभाव होतो ते चंचलपणा कमी करायला ह्याचा खूप फायदा होतो. वेगवेगळी आसनं, आता साधं शीर्षासन आपण जर धरलं तर शीर्षासनामध्ये काय होतं, आपण पूर्ण डोकं खाली आणि पाय वरच्या बाजूला असतात, पण ती मुलांचं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता खूप असते, त्यामुळे ते सहज करू शकतात मुलं. तर ते केल्यामुळे काय असा फायदा होतो, एक तर त्यांची स्मरणशक्ती वाढते, कारण पूर्ण रक्ताचा पुरवठा शीर्षासनामध्ये डोकं खाली असल्यामुळे होतो. मुलांचे जे अकाली केस पिकतात किंवा गळतात ही समस्या आता काही शाळेतल्या मुलांपासून येते. पूर्वी कसं खूप म्हणजे 40-45 वयानंतर केस पिकायचे, तर ते जे पिकतात ते पिकत नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे डोळ्याला चष्मा लागत नाही लवकर.
आणि ते जर लहान वयात केल्यामुळे काय होतं, ते त्यांचं अंग हलकं असल्यामुळे सहज करू शकतात. आपण जर मोठेपणी पटकन करायला गेलो तर ते जमत नाही. किंवा मी सांगते साधं म्हणजे आपण हे केलं पद्मासन, आणि त्याच्यामध्ये आपण बद्ध पद्मासन करतो, म्हणजे पाठीमागून हात घेऊन दोन्ही अंगठे पकडायचे. तर त्या छोट्या मुलांनी जर ते बद्ध पद्मासन केलं तर त्यांना आयुष्यात कधीही मणक्याचा त्रास होत नाही. इतकं ते आसन म्हणजे फायदेशीर आहे. पूर्वी आपण कसं मस्त पंगत केळीच्या पानावर वगैरे अशी वाढली जायची, त्यानंतर वदनी कवळं घेता छान जेवायचे आपण वदनी कवळ म्हणजे श्लोक म्हणत जा, आणि जे यज्ञ कर्म म्हणजे यज्ञामध्ये जशी आहुती टाकतो तसं एक एक घास 32 वेळा जसं चावून म्हणतात, म्हणजे पूर्ण पाचचक्रस आपली लाळ तोंडातली त्याच्यामध्ये मिसळून असं जर जेवलं तर त्यामध्ये एक मानसिक समाधान पण असतं, अन्न पचतं पण चांगलं, त्यानंतर आपण जी झोप घेतो ती पण छान होते, असं म्हणजे सगळे फायदे मिळतात. आणि अन्न पचायला पण मदत होते. आणि आपण काय होतं, एवढं कष्ट पोटासाठी करत असतो, तर जे काय करतो 10-12 तास. आजची मुलं ना खूप बुद्धिमान आहेत. मागे तुम्ही एक गोष्ट सांगितली होती की त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या गोष्टी त्यांना जर तुम्ही सांगितल्यात तर त्या त्यांना लगेच पटतात. बरोबर. तशीच तुम्ही एक मोबाईल बद्दलची गोष्ट सांगितली होती, ती पण सांगा. त्या दिवशी मी एक तरुण मुलांचं शिबिर घेत होते, तर मी त्यांना सहज विचारलं, तुम्ही पहिल्यांदा झोपेतून उठल्या उठल्या काय करता? तर म्हणाली स्टेटस बघ. म्हटलं चुकीचं आहे. आपण काय म्हणतो, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. म्हणजे आपल्या हातांचं दर्शन घेऊन किंवा देवाला स्मरण करून त्यानंतर उठायचं. ह्याच्याशी पण आपण हृदयरोगाचं म्हटलं ना, हार्ट अटॅकचा तो पण संबंध आहे. कारण आपण पटकन झोपेतून उठलं की आपल्याला हृदयाला रक्तपुरवठा कधी कधी होत नाही. देवाचे आभार मानायचे. त्याच्यामध्ये कसं 2 मिनिट जाऊ शकतात. म्हणून म्हटलं की समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्श सोमस्वमी. म्हणजे जी आपली धरती माता, आपला भार दिवसभर वाहणारी, तिच्या संबंधी कृतज्ञता भाव मनात आधी जागृत करायचा, तिला नमस्कार करून मग त्याच्यावर पाय ठेवायचं. ह्याच्यामध्ये काय होतं, ऑटोमॅटिक आपली 2 मिनिटं जातात 2 श्लोक म्हणेपर्यंत. आणि मग आपल्या हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होतो. आपण व्यवस्थित म्हणजे आपले दैनंदिन व्यवहार करायला सुरळीत चालू शकतो. तसं ते जेवताना मी सांगितलं होतं की टीव्ही बघू नका. तर त्या मुलींनी काय सांगितलं मला, मी मोबाईल बघतो. म्हटलं हे त्याच्याहून जास्त धोकादायक आहे. कारण आपल्या कमोडवर जेवढे जंतू असतात त्याच्याहून लाखो पटीने जास्त जंतू आपल्या मोबाईलवर असतात. कारण मला एक सांगा की तुम्ही म्हणजे घेतल्यापासून धुतलाय का कोणी मोबाईल? आपण असं आहे ना, म्हणजे आपण पाणी सुद्धा त्याला लावलेलं आणि सतत आपल्या हातात असतो तो. गेली 10 वर्ष तुम्ही योग कक्षा चालवताय, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या महिलांना योग शिकवताय. तर त्यातले काही अनुभव तुमचे असतील तर ते देखील तुम्ही शेअर करावं अशी मी तुम्हाला विनंती करते. ते तर खूपच आहेत. कारण म्हणजे छोट्या मुलींपासून अगदी वृद्ध महिलांपर्यंत येतात. काही जणी तर सुरुवातीला माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना खाली बसता येत नसतं मांडी घालून. तेव्हा मी सांगते ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही खुर्चीत बसून करा. आणि एक 8-15 दिवसांनी त्या आपणहून खाली बसून करायला लागतात. इतकं प्राणायाममुळे आत त्यांना सुधारणा होते. प्रत्येक पेशीला आपल्या ऊर्जा मिळते. म्हणून मी मगाशी म्हटलं तरुणांमध्ये म्हणजे लहान वयात जर त्यांनी केलं ना तर त्यांना त्याचा खूपच फायदा होतो. तसं त्या ज्या करत नसतात ना खाली बसून, तर त्या खुर्चीत बसलेल्या आपणहून खाली बसायला लागतात. त्याच्यानंतर परवाच एक रोहिणी म्हणून माझ्याकडे आली होती मुलगी. तर तिला एवढा आनंद झाला. आम्ही जेव्हा योगिक जॉगिंग करतो त्याच्या 12 स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये काय असतं, पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत आपल्या पूर्ण शरीराला व्यायाम होतो 12 स्टेपमध्ये. आणि त्यानंतर आम्ही सूर्यनमस्कार घातली आणि तिला खूप घाम आला. आम्ही तर रोज घामान म्हणजे असा निथळत असतो. म्हणजे स्वामीजी म्हणतात धरती मातेला तृप्त करायचा आपला घाम एवढा. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, आपल्या सगळे शरीरात जे टॉक्सिन्स म्हणजे विषद्रव्य असतात ती निघून जात. आणि हे करणं आवश्यक आहे, घाम गाळणं. नुसते एसी मध्ये सतत बसून किंवा त्याच्यामध्ये आणखी तब्येत बिघडते. तर ती एकदम मला सांगायला, मला घाम आला. म्हटलं आम्हाला रोजच येतो हे, म्हणजे काय विशेष? तर ती म्हणाली मला कधीही घाम आलेला नाही. ती म्हणाली मी खूप चालले किंवा आता आपण स्वयंपाकघरामध्ये साध्या पोळ्या केल्या, कचरा काढला तरी घाम येतो. तरी ती म्हणाली मला घामच नाही येत कधी. एक ऑनलाईन पण मुलगी करत होती, तिने तर मला हे साताऱ्याहून तिने चालू केला माईक आणि म्हणाली काकू माझा टी-शर्ट भिजला घामाने. मी सूर्यनमस्कार केला तेव्हा पण मला कळेना. तर ती म्हणाली मला कधीच आलेलं नाही. त्यामुळे तिची खूप जाडी वाढली, 85 किलोच्या पुढे झालं होतं वजन. आणि की मग तिला एवढा आनंद झाला, म्हणते मला खूप घाम आला आज. म्हणजे एवढी साधी गोष्ट आपण म्हणत असतो तर त्याचा असा. नंतर दोघी शीतल आणि श्रेया म्हणून येत होत्या, त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होता. त्यामुळे आम्ही 3-4 किलोमीटर फिरतो म्हणजे पोट साफ होण्यासाठी वगैरे. मगाशी मी म्हटलं ना आयुर्वेदामध्ये कसं सांगितलेलं की झोप 5 मिनिटामध्ये लागली पाहिजे पडल्या पडल्या, आणि सकाळी उठल्यावर 5 मिनिटामध्ये पोट साफ होणं हे गरजेचं आहे. हे जर तुम्ही 2
व्यवस्थित होत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला कोणतीही टेस्ट करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण निरोगी एक लक्षण महत्वाचं. पडल्या 5 मिनिटात म्हणजे घोरायला नाही पण झोप लागली पाहिजे असं. म्हणजे स्वस्थ आयुष्याचं म्हणजे निरोगी याचं लक्षण आहे ते असं. तर त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या आम्ही एवढं चालतो पण आमचं पोट साफ होत नव्हतं आणि इथे आम्ही आल्यावर 4 दिवसातच म्हणाले आम्ही आता चालायला वगैरे जात नाही तरी त्यांना एकदम छान हलकं फ्रेश वाटत होतं. आणि त्या म्हणाल्या पोट साफ व्हायला लागलं, त्यांचा बद्धकोष्ठतेचा समस्या म्हणजे दूर झाली. नीताताई, आजच्या कार्यक्रमासाठी आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी चांगली माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. मी पण आकाशवाणीला धन्यवाद देते मला इथे येऊन छान गप्पा मारायची संधी दिल्याबद्दल. नमस्कार.